दादा काय बनवताय तुम्ही? हे आमची वराळ भोसकीची मिरचीची भाजी राजा. गावाचं नाव बघून संतर तुम्हाला कळलं असेल की मी कुठे आलोय. मित्रांनो, मी आलो आहे मारुती रायांचं दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र शिरसाळा मारुतीला. नुकतेच मित्रांनो आपले 10,000 फॉलोअर कंप्लीट झाले, त्याच्यामुळे आपण मारुती रायांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलोय. मारुती रायांचं जेव्हा आपण दर्शन होतं मित्रांनो, तेव्हा आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मारुती रायांचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो मित्रांनो, तिथेच आपल्याला आपले काही फॉलोअर भेटले. भावी भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या की भावी भक्त इथं नवस करतात. आणि हो मित्रांनो, आज तेच नवस मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. नवसाचा मारुती म्हणून सण आपल्या शिरसाळा मारुतीला ओळखलं जातं. आणि हा एक नवस आलेला आहे, तो बरामपूर वरतून आलेला आहे. गौऱ्यांवरती ना बट्टी शेकल्या जाते आणि ते बट्टी शेकल्यानंतर मित्रांनो तिचा टेस्ट एकच नंबर असतो. त्या खानदेशमध्ये वरणबट्टी वांग्याची भाजी म्हणून एकदम फेमस आहे. त्याच्यावर भाजतात मित्रांनो आणि ते भाजल्यानंतर मग तिचा टेस्ट एकच नंबर असतो. ह्या शेकलेल्या बट्टी इतक्या मस्त प्रकारे लागतात ना की तुम्हाला काय सांगू. हे बट्ट्या मडताय. आणि दादा काय बनवताय तुम्ही? हे आमची वराळ भोसकीची मिरचीची भाजी राजा. भाषेवरूनच कळतं किती वराडे आहेत. आणि आपण खानदेशी मित्रांनो. जय बजरंगबली. जय बजरंगबली. पहिल्यांदाच तुम्हाला शिरसाड्यामध्ये कोणीतरी ब्लॉगर भेटला असेल तर तुम्हाला नवस दाखवतोय. आणि तिकडे सुद्धा एक चालू आहे. कुठले बाबा तुम्ही? पाटोंडी. रावेर पाटोंडी. मित्रांनो, एक तो नवस बरामपूरचा आहे आणि हे रावेर पाटोंडीचे आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रातून सगळ्यात दुरून आपल्या शिरसाडा मारुतीवरती नवस येतात मित्रांनो. म्हणूनच मित्रांनो शिरसाडा मारुतीला नवसाचा मारुती सुद्धा म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.